इथे चीज केकची तयारी. बिस्किट क्रम करून बारीक करून ठेवलाय. पिठी साखर. हे क्रीम चीज आहे. हे क्रीम चीज आपण सगळं घालणार. 200 ग्रॅमचं आहे हे. आज सगळेजण बाहेर असल्यामुळे व्हिडिओ करायला पण कोण नाही आहे, त्याच्यामुळे मीच व्हिडिओ करतोय, मीच रेसिपी करतोय. आज आपण ओरिओ चीजकेक, ओरिओ चॉकलेट चीजकेक बनवणार आहोत. त्यासाठी मी ते केक टीन पूर्ण ऑडीच्या इकोबॅग पेपरनी लाईन करून घेतला आहे, कारण माझ्याकडे जो बेस सेपरेट होता तसा टीन नाही आहे. ह्याच टीनमधनं हे इथे स्टिक केलेलं आहे. सेट झाला की हा पेपरच अख्खा काढायचा आणि तो डिमोल्ड करायचा. आता मी पटकन चॉकलेट गनाश बनवतो. मी एकदम सिंपल गनाश बनवतो. डार्क चॉकलेट चॉप केले, खाली पातेलं ठेवलं, त्याच्यात पाणी ठेवले, चॉकलेट ठेवले. आता दूध घालणार. जितकी कन्सिस्टन्सी हवी असेल तितकं दूध घालायचं. जास्त पातळ हवं असेल जास्त दूध घालायचं. आता मला मीडियम हवं आहे, त्याच्यामुळे मी थोडंसंच दूध घालणार आहे. तर आपलं तिकडे जो गनाश होतोय त्यावर आपण क्रीम चीज बीट करून घेऊ. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मी थोडंसं दूध घातलं आहे, म्हणजे आपल्याला फ्लोईंग कन्सिस्टन्सी हवी म्हणून. हे पिठी साखर आहे, हे आता एकत्र बीट करून घेऊ. हे क्रीम चीज आता आपण बीट केलं आहे, तर आपण याच्यात थोडी पिठी साखर घालणार. कारण कसं आहे, क्रीम चीज हे नेचरला खूपच सॉल्टी असतं. म्हणजे तुम्ही टेस्ट करून बघितलं तर चीज क्यूबसारखं लागतं. आणि हेच कारण आहे की चीज केक महाग का असतात, कारण हे क्रीम चीजच खूप महाग असतं. त्याच्यामुळे ह्याचा फ्लेवर बॅलन्स करायला आपल्याला पिठी साखर घालावीच लागते. तर मी थोडीशी पिठी साखर घालतो आणि पूर्ण ब्लेंड करून घेतो. तर इथे हे क्रीम चीज आणि पावडर शुगरचं मिक्सचर तयार आहे. इथे आपला गनाश पण थंड होतोय. हा जरासा थंड झाल्यावरच टाकायचा, कारण नाहीतर मग ते सेट व्हायला आणखी वेळ जाईल. इकडे मी अमूलचं सॉल्टेड बटर घेतलं आहे. चीज केक करताना सॉल्टेड बटरच घ्यायचं, कारण तो जो फ्लेवर येतो ना चीज केकचा, सॉल्ट म्हणजे सॉल्टी प्लस शुगरी, तो फ्लेवर खूप चांगला. त्याच्या अनसॉल्टेड बटर यूज करणं मी टाळतो. मी सॉल्टेड बटरच यूज करतो. आणि आता आपण हे मेल्ट करून ह्याच्यात पोर करणार आहोत. नाव आता आपण हे व्हिप केलेलं क्रीम आहे, स्वीटंडच आहे, हे आता आपण ह्याच्यात घालूयात. हे घातल्यानंतर आपल्याला थोडासा गनाश घालायचा आहे आणि मग आपलं चीज केकचं मिक्सचर तयार होईल. हे आपलं चीज केकचं मिक्सचर रेडी आहे. अशी कन्सिस्टन्सी पाहिजे, म्हणजे केकच्या व्हिप क्रीमसारखी कन्सिस्टन्सी नाही पाहिजे आपल्याला. हे बघा, स्टिफ पिक्स नाही आहेत, सॉफ्ट पिक्स आहेत. थोडीशी फ्लोईंग कन्सिस्टन्सी आहे. ह्याची टेस्ट तर वा, लाजवाब लागतं आहे. आता आपण नीट परत मिक्स करून घेऊया. आता हे जे आपण बटर मेल्ट केलं होतं ते आपण ह्याच्यात सगळं घालूयात. मी नो बेक चीज केक तर पहिल्यांदाच करतोय, त्याच्यामुळे लेट्स होप फॉर द बेस्ट. बटर मी ह्याच्यात घातलंय, तर हे छान बाइंडिंग आलं आहे ह्याला. आता आपण हे मिक्सचर ह्या टीनमध्ये पोर करूया आणि लेवल अप करूया. सगळं सेम साईडनी, सेम लेंथनी, सेम थिकनेसने आपण त्याला टीनला बेसला कव्हर देऊया. आता ह्या बिस्किटच्या क्रम्सने बटर छान ॲब्झॉर्ब केलंय. आता आपण हे सगळं ह्या टीनमध्ये ओके. आता पूर्ण लेवल करायचं आहे, कुठेही थिक थिन असं ठेवायचं नाही आहे सगळं.
अशा टीनमध्ये पण चीज केक करत असताना घाबरायचं काही कारण नाही. एकतर ह्या ब्रेड क्रम्समध्ये आपण बटर घातलंय आणि कडेला पॅचमेंट पेपरनी लाईन केलेलं आहे, त्याच्यामुळे केक निघतोच, केक निघत नाही त्याच्यातनं, असं कधीही होत नाही. ऑल साइड्सनी हे छान इक्वली डिस्ट्रीब्यूट झालंय. तर मी हे बिस्किटचं क्रम्सचं मिक्सचर सगळं लेवल आउट केलंय. आता आपण हे मिक्सचर ह्याच्यात घालूयात. आता आपण ह्या चीज केकला थोडंसं गार्निशिंग देऊया. ते हा लेफ्टर गनाशे आपण मगाशी बनवलेला तो आपण असं गार्निश करूया मस्तपैकी. एकाच डिरेक्शन्सने लाईन्स दिल्या तर त्या जास्त छान दिसतात. आणि थोडेसे चॉको चिप्स पण टाकू क्रंच म्हणून. तर आता ह्या चीज केकला आपण मिनिमम 6 आवर्ससाठी सेट करायला ठेवायचं आहे, जेणेकरून हे सगळं पातळ जे आहे ते छान सेट होईल आणि आपल्याला छानपैकी केक डिमोल्ड करता येईल. थँक्यू.